नमस्कार, मी वास्तुतज्ञ ज्योतिर्विद आनंद पिंपळकर आणि तुमचं मनापासून स्वागत आहे. आपण पाहतो की लोक म्हणतात की माझ्यावरती करणी झाली आहे आणि आपण असे अनेक व्हिडिओ बघतो की कुठल्या तरी झाडाला अनेक खिळे आणि फोटो ठोकलेले असतात. काही देवता आणि देवस्थानच्या ठिकाणी जाऊन काही लोक दुसऱ्यांचं वाटोळं व्हावं यासाठी काय काय उद्योग करत असतात. लोकांच्या दारात लिंबू टाकतात, करण्या कवटाळ्या करतात. पण तुम्हाला माहिती आहे का की बऱ्याचदा तुमच्या विचारांनी सुद्धा समोरच्या व्यक्तीला त्रास होत असतो. म्हणजे समोरच्या व्यक्तीबद्दल जर तुम्ही निगेटिव्ह बोललात तर त्याचं वाईट व्हावं ही जर भावना ठेवली तर तसं होतं. पण लक्षात घ्या, हे सगळं ज्यावेळेस एखाद्याबद्दल तुम्ही वाईट विचार करता किंवा एखाद्याबद्दल वाईट भावना ठेवता, इथे मात्र उलट होतं. काय होतं पहा, सगळ्यात पहिल्यांदा त्याचा दोष तुम्हाला लागतो आणि मग त्याला लागतो. अर्थात ते त्याच्या कर्मावर पण डिपेंड असतं. तुम्ही उगाचच विनाकारण तळतळाट करत असाल आणि शिव्या शाप देत असाल तर असं काही लागत नाही. पण बरेचदा आपण पाहतो की माणूस यशस्वी झाला की त्याच्या मागे वाईटच बोललं जातं, कारण त्याचं यश लोकांना बघवत नाही. एखाद्यानं भरपूर धन कमावलं तर काय म्हणतात, त्याला काय कमी आहे, त्याने लोकांना लुबाडून तर कमावलंय. एखादी मोठी गाडी घेतली, घर घेतलं, तर त्याचं कौतुक वाटायच्या ऐवजी त्याची निंदाच बाहेर निघते. तो कसा वाईट आहे, तो कसा नालायक आहे, त्याचा भूतकाळ कसा होता, तो कसा गरीब होता, तो कसा भिकारी, काय याची चर्चा होते. अहो, आमच्या पुढे तर तो भिकाऱ्यासारखा फिरायचा, आता बघा केवढा सुधारलाय. अहो, लोकांना लुबाडल्याशिवाय नाही होतो हे सगळं. हा सगळा आहे ना जळण्याचा प्रकार असतो. काही लोक उघड उघड जळतात, तर काही लोक जादूटोणे करतात, काही लोक संबंध नसला तरी सोशल मीडियाच्या माध्यमातून व्हिडिओ करून बदनामी करतात किंवा कमेंट्स करून नावं ठेवतात. पण तुम्हाला माहिती आहे का की जो वाईट भावना निर्माण करतो तो स्वतःच पहिल्यांदा त्याच्या चपेटमध्ये येतो. कसं ते आता आपण सविस्तर पाहणार आहोत. पण हे पाहण्याआधी आनंद पिंपळकर आनंदी वास्तू ही फेसबुक पेज आणि यूट्यूब चॅनल लाईक सबस्क्राईब करून तुम्हाला बेल आयकॉनवर क्लिक करायला हवं. तुम्ही लहानपणापासून एक म्हण ऐकून असाल की दुसऱ्यासाठी खड्डा खणणारा आधी स्वतः त्या खड्ड्यामध्ये पडतो. ही म्हण आपण अनेकदा ऐकतो. आपणच खड्डा खणला तर आपणच का बरं त्यात पडणार? तर त्याचं कारण असं आहे की विश्व आपल्या शब्दांपेक्षा आपल्या भावना ऐकत असतो. आपण तोंडाने काय बोलतो यापेक्षा आपण मनातून काय अनुभवतो याला जास्ती महत्व असतं. समजा तुम्ही कोणाच्या तरी वास्तुशांतीला गेले आणि त्याचं मोठं घर पाहून, त्याचं सुख पाहून तुमच्या मनात प्रश्न आला की एवढे पैसे कुठून बरं आले असतील, हा एवढा पुढे कसा बरं गेला, माझ्यापेक्षा याचं चांगलं कसं बरं झालं. तर विश्व आपल्या तोंडून निघालेले शब्द ऐकत नाही, ते आपल्या मनात निर्माण झालेल्या भावनांचा स्वीकार करते. आणि म्हणूनच मत्सर, द्वेष, असूया किंवा दुसऱ्याचं वाईट व्हावं अशी भावना जेव्हा आपण मनात ठेवतो तेव्हा त्या भावना सर्वात प्रथम आपल्या जीवनामध्ये नकारात्मक ऊर्जा निर्माण करतात. त्या दुसऱ्यांपर्यंत पोचण्याआधी त्या आपल्यालाच कुमकुवत करतात. अनेक वेळा असं होतं की एखाद्या व्यक्तीचं लग्न ठरत असतं आणि भावकी गावकी बऱ्याच गोष्टी असतात आणि काही लोक जाणीवपूर्वक तो विवाह मोडण्याचा प्रयत्न करतात. चुकीची माहिती देतात, शंका निर्माण करतात, पत्र पाठवतात, मेल पाठवतात, निनावी पत्र, वेगळ्या नंबरवरनं फोन करतात आणि हे लग्न कसं मोडेल आणि त्या मुलीचं किंवा त्या मुलाचं कसं वाटोळं होईल हा प्रयत्न करतात. अशा खोटेपणामुळं अनेक मुलांची लग्न तुटलेली आहेत. मी अशी अनेक उदाहरणं पाहिली. पण विचार करा, त्या व्यक्तीच्या जे नशिबात असेल ना तेच होणार आहे. आपल्या बोलण्यामुळं खरं तर त्याचं प्रारब्ध बदलत नाही, मात्र आपण ज्या भावना विश्वामध्ये पाठवत आहोत त्याच भावना ह्या आपल्या आयुष्यामध्ये परत बुमरँग म्हणून येत असतात. जर ते लग्न तुटलंही असेल तुमच्या शब्दावरून तर त्याला कारणीभूत जर तुम्ही झाला असाल, त्या प्रारब्धाला तुम्ही कारणीभूत असाल, तर त्याचा सर्वात मोठा त्रास तुम्हाला होणार आहे. लक्षात ठेवा, जे समोर विश्वाकडे तुम्ही फेकताय ते परत तेवढ्याच डबल ताकदीनं तुमच्याकडे येणार आहे. आपल्या आयुष्यातला बहुतांशी मत्सर हा बाहेरच्या लोकांबरोबर असतो का? हो नाही, तर तो आपल्या ओळखीच्या लोकांबद्दलच असतो. एखादा चित्रपट अभिनेता, एखादा उद्योगपती, एखादा अधिकारी हा करोडो रुपये कमवतो तेव्हा आपल्याला काही वाटत नाही. पण आपल्या जवळच्या नातेवाईकांनी, भावाने, बहिणीने कोणी नवीन कार घेतली, घर बांधलं, त्याच्या मुलाची चांगली नोकरी लागली की मन अस्वस्थ होतं. कारण तुलना ही नेहमी ओळखीच्या लोकांशीच केली जाते. पण या तुलनेतनं काही साध्य होत नाही.
त्या तुलनेतनं तुम्ही उलट आशीर्वादित करा, शुभेच्छा द्या, शुभचिंतन करा. एक गोष्ट लक्षात ठेवा, दुसऱ्याच्या यशामुळे तुमचं अपयश ठरत नाही. प्रत्येकाचं प्रारब्ध हे वेगळं असतं, प्रत्येकाची वेळ वेगळी असते. समजा तुमच्या मित्राने नवीन कार घेतली, आता तुमच्याकडे 2 पर्याय आहेत. एक म्हणजे मनात सतत जळत राहायचं आणि त्याच्याबद्दल नकारात्मक विचार करायचे, किंवा दुसरा पर्याय म्हणजे मनापासून त्याचं अभिनंदन करायचं, कार पाहायची आणि त्याच्या आनंदात सहभागी व्हायचं आणि स्वतःलाही सांगायचं की आज त्याची वेळ आहे, उद्या माझीही वेळ येईल. जळाऊ प्रवृत्ती नसावी, स्पर्धात्मक प्रवृत्ती मात्र जरूर असावी. कारण स्पर्धा करणं आणि जळणं याच्यात फार फरक आहे. यातला हा जो दुसरा पर्याय आहे तो विश्वाला आवडतो, कारण त्या क्षणी तुम्ही समृद्धीची भावना विश्वात पाठवता आणि जशी भावना तुम्ही पाठवता तसाच बुमरँग होऊन तुमच्याकडं ते आयुष्यात उतरतं. चांगली भावना पाठवली की चांगलीच तुमच्याकडे रिटर्न येते. दिवसभर आपण किती लोकांना भेटतो, किती लोकांबद्दल विचार करतो. कोणाचं दुकान चांगलं चाललेलं दिसलं, कोणाचा व्यवसाय वाढलेला दिसला, कोणाचं घर सुंदर दिसलं, कोणाची मुलं यशस्वी झाली. प्रत्येक वेळेस आपल्या मनामध्ये कोणती भावना निर्माण होते हे तुम्ही तुमच्या मनाला विचार. तुम्ही वरवर जरी कदाचित म्हणत असाल की नाही हो आम्ही चांगलाच विचार करतो, तरी आत्मा परमेश्वर, तुमचं मन, मनोदेवता ही कधी खोटं बोलत नाही. तो म्हणाल वा देवा छान, खूप अजून प्रगती होऊ दे, ही समृद्धीची ऊर्जा तुम्ही विश्वात पाठवा, त्याचं तुम्हाला निश्चित फळ येईल. हा मी तुम्हाला जो सांगतोय असंख्य लोकांचा अभ्यास करूनच सांगतोय. म्हणून दुसऱ्याचं वाईट करणं तर दूरच, पण दुसऱ्याचा वाईट विचार करणंही टाळलं पाहिजे. कारण प्रत्येक विचार ही एक ऊर्जा आहे, प्रत्येक भावना ही एक स्पंदन आहे आणि विश्व त्या स्पंदनांना प्रतिसाद देत असतं. आता तुम्ही मोबाईलवर तुम्ही समजा कार्यक्रम बघताय, तर कुठेतरी इंटरनेटचं कनेक्शन आहे, कुठेतरी तुमचं वायफाय चालू आहे, याच्यामध्ये लहरी आहेत हो, तुम्ही नाही म्हणू शकत नाही. त्या एकमेकांना कनेक्ट होत आहेत म्हणूनच मी तुम्हाला दिसतोय. त्याच पद्धतीने तुम्ही नकारात्मक कनेक्ट केलं की नकारात्मक लागणार आहे. तुम्ही सृष्टीकडे पहा ना, झाड स्वतःसाठी फळ देत नाही, नदी स्वतःसाठी वाहते का, सूर्य स्वतःसाठी उगवतो का. निसर्गातली प्रत्येक गोष्ट ही दुसऱ्याच्या हितासाठी कार्य करते आणि म्हणूनच जो इतरांच्या आनंदात आनंद मानतो ना, त्याच्याकडे आनंद परत येतो. चला आजपासून आपण एक छोटासा संकल्प करूया की कोणाचंही यश पाहिलं की आपल्याला मनापासून आनंद वाटला पाहिजे. कुणाचीही प्रगती झाली आहे, कोणी ब्रँडेड लाईफ जगत असेल तर त्याचं अभिनंदन करा, तुलना करू नका, मत्सर करू नका. कारण दुसऱ्याचं यश तुमचं काहीही कमी करत नाही, पण दुसऱ्याचं यश पाहून जर तुम्ही जळत असाल तर ते मात्र तुमचं कमी करतं. मला वाटतं हा कार्यक्रम तुम्हाला नक्की आवडला असेल आणि काय तुम्हाला माहिती काय करायचं की चांगल्या गोष्टी शेअर करायच्या, म्हणून हा कार्यक्रम शेअर करा. पुन्हा भेटूयात. ओम साईराम.